मोठ्या साईजचे नमस्कार, मी संदीप साळुंके लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. आज सकाळपासून जबरदस्त पाऊस पडतोय. तर आता थोड्याच वेळात पाऊस चालू होईल पुन्हा. आणि मी आता जाणार आहे दारुम झरीवरती. त्या ठिकाणी माशांचा जो स्पॉट आहे, त्या ठिकाणी मासे पकडतात, चंडीचे मासे. कारण इतक्या दिवसानंतर ना आज पहिल्यांदा यावर्षी 2026ला पहिल्यांदा व्यवस्थित एकदम दिवसभर पाऊस पडला. आणि म्हणतात ना की प्रॉपर चंडीचे मासे आज चढणार आहेत. कारण आज म्हणजे आतापर्यंत जो पाऊस पडला ना तो म्हणजे एक काही दिवस पडायचा, काही दिवस नाही असं होतं. पण आता गेले 2-3 दिवस मस्त पाऊस पडतो. आणि काल रात्रीपासून आज सकाळपासून पाऊस पडतो. आता संध्याकाळचे 4 वाजलेत आणि मी आता त्या दारुम झरीकडे चाललो आहे. आणि दिवसभर पाऊस पडतो, त्याच्यामुळे आता जरासा पाऊस थांबला आहे, पण पुन्हा थोड्याच वेळात पाऊस येईल. कारण नॉनस्टॉप पाऊस पडतोच आहे दिवसभर. तर आता आपण दारुम झरीकडे जाऊन कशाप्रकारे चंडीचे मासे पकडतात ते बघूया. कारण तो स्पॉट आहे ना, त्या ठिकाणी भरपूर मासे मिळतात. आणि त्या ठिकाणी जे असं म्हणजे पावसाच्या वातावरणात मस्त मासे मिळतात. तर आता आपण चाललो आहे दारुमला. दारुम तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी दारुम झरीच्या ठिकाणी चाललो आहे. आणि त्या ठिकाणी आपण चंडीचे मासे बघूया. हे सगळे मासे पकडण्यात येतात. इकडे माशांचा फेमस स्पॉट आहे. त्या दिवशी मी आलो होतो. आता आज पुन्हा पाऊस बघून म्हटलं जाऊया. काय गाड्या लागल्या इकडे. आपण आतमध्ये जाऊन बघूया काय कंडिशन आहे. आणि आता आपण माशांच्या ठिकाणी चाललो आहे. इकडे खाली तो स्पॉट आहे माशांचा. बघूया, आज मस्त पाऊस पडला आहे, त्याच्यामुळे कितपत मासे आहेत ते बघूया. पाण्याचा आवाज बघा, इकडून मोठ्याने आवाज येतो, म्हणजे पाणी जोरदार आहे. म्हणजे गेले 4-5 दिवसांचा खूप चांगला पाऊस पडला. आता आजच्या सकाळपासून मस्त पाऊस पडला, त्यामुळे इकडे पाणी आले. आता धबधबा आहे इकडे, मिनी धबधबा तिकडे आलं. लावलाच नाही काय रे, पाणी जोरदार पाणी येते इकडे. मासे पकडून ऑलरेडी असं पण मासे चढूच करायला. आता मी दारुमच्या फेमस स्पॉटवरती आणि आपल्यावर संतोष तळेकर आहे. यावर्षी तर पहिल्यांदाच पाऊस पडला. आज रात्रीपासून खरा पाऊस चालू झाला. संतोष तळेकर इकडे आज रात्रीपासून जबरदस्त पाऊस पडलेला आहे. आज आलाय आणि इकडे आक्यानेच पकडतात तुम्ही? बाकी नाही, बाकी नाही. आणि खेकडे वगैरे रात्री मिळाले. हां हां हां. पण खरा पाऊस आज चालल्यामुळे आज खवळे वगैरे आज चढतील ना माशातच. आतापासून उड्या मारायला लागले तिकडे. पाणी बघा जबरदस्त. थोडा वेळ ते खाली उतरणार. आता जवळपास अर्धा तास वाट बघितल्यानंतर उतरतात खाली. तर बघा पट्टापट मासे पकडणार. पट्टापट होतं. पुन्हा पावसाळी सर येते. आणि
जबरदस्त पाणी आहे आके लावलेलं आहे व्यवस्थित. त्याच्यात खवळे मिळाले. खवळा ओके इथे पण थोडी आहेत. इकडे पण आहेत थोडी. चला बघूया बघूया. डोक्या एक सो ना आडवा धर लावला बट्टी खाली गेले बट्टी खाली पडले काढत भारतीय मासे बाहेर होतात ना त्याचबरोबर पहिला लावला मासे नव्हते मासे उडी मारत नव्हते मासे हिळेल्यामुळे गेले ना नाही खवळेलं गेले पटापट मोठे साईजचे अरे पण बिग साईज ठीक ना याच्यापेक्षा आधी मोठी होती ही मोठी साईज ना ही ह्याच्यापेक्षा मोठी असेल ना अजून. एक मोठं इकडे बघा. आता एवढा व्हिडिओ देणार नाही बघा तिथे हात बघितला नाही तर अशा प्रकारे जबरदस्त पाऊस पडतो आहे आणि ह्या पावसात म्हणजे आज जो पाऊस पडला ना दिवसभर तो ह्या सीझनचा म्हणतात ना की प्रॉपर पडलेला पाऊस. म्हणजे आता पहिल्यांदा या व्हाळाला एवढं व्यवस्थित पाणी आलं. त्या दिवशी मी आलो तेव्हा पाणी कमी होतं पण आज म्हणजे आजपासून खरी मासेमारी चालू आहे. आज आहे 30 जून. यावर्षी जवळपास म्हणतात ना की 15 ते 20 दिवस मान्सून लेट झाल्यामुळे 30 जूनला पहिले मासेमारी
म्हणजे पहिले चढणीचे मासे चढले. कारण आतापर्यंत जो पाऊस पडत होता तो मध्ये मध्ये पडत होता, पण आज दिवसभर मस्त पाऊस पडला, म्हणजे काल रात्रीपासून. त्याच्यामुळे माहोल बदलला आहे आणि सगळे मस्त थंडगार वातावरण झालं आहे बघा. आज दिवसभर पाऊस आहे. तर तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. लाईव्ह पार्ट्स कोकण यूट्यूब चॅनलवरचे सर्व व्हिडिओ अवश्य पहा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही किरण असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा मस्त मस्त व्हिडिओंचा आनंद घ्या. आता मी दारूमला आहे.